अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा घना, जय जयाची अगशमना, जय जयाची परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावेत नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन धरावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य, फुल तांबूल दक्षिणा, शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे. स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे, सद्भावे करून धूपदीपार्थी अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाची अगघरना, परात परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाची पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधामा निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पावन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्का कल्पादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तुची हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदिमध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क साचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रे मुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दीनानाथा, दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैत्य सर्व जावे निरसोन, इहलोकी सौख्य देवोन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावया पैल तीर, तन्वाम धरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बाधो तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण. द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार हृदय प्रगटोपय, शांती मनी सदा वसो. वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुःख हरे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवभंत. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था. आसोनिया संसारात, प्राशिंतो नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषिनी तत्वता, वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानसपूजा करिता. तेही प्रिय होय समर्था, स्वामीचरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती जयाची. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोढा. श्री सरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, ताप ताप दैन्य भरता, तेही तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण, अंतरी दाविती सुरभवन, जे नर करिता नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची
ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसी त्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती दयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंठ कशया करुण तेवर केले शयन ऐसे नवल देखुनी लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो सत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरत हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाते बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागले निशिदिनी स्वामी सानिध आनंदे मग बसपाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसपा येता गृहासी दृष्टोंतरी बोलेसे असी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसपाचे चित्ती स्वामीचरणी असक्ती जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्ती जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहबाईन नसेची तो समर्थ ऐसे नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहोकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाती मदरोत्तरी समर्थ काय बोलती भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घ्याई न करी अनुमान काही देव तुझे उदेला ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गोंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामामाजे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोशिजे असो जा बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदाभाविक परसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामीचरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।